पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता 681 कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि यातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी होतील आणि अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ म्हणून, एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय। यासोबत या त्रिशताब्दीचं औचित्य साधून याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार 147 कोटी रुपये, श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा 1865 कोटी रुपये, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा 259 कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर विकास आराखडा 275 कोटी रुपये, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा 1445 कोटी रुपये आणि श्री क्षेत्र माहुरगड इथला विकास आराखडा 829 कोटी रुपये असे जवळपास 5503 कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे। जे कार्य देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो। यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जीवन, त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। बहुभाषिक याकरता केला, तो मराठी असेल, तो हिंदी असेल, तो अजून इतरही भाषांमध्ये असेल, कारण त्यांचं कार्य हे कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे आणि अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणी हे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली। फक्त अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही, बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले। गेल्या 2.5 वर्षात तर 10 मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। त्यासोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता ITI
स्वतंत्र ITI मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे। आज एक नवीन महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित NGO यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। यासोबत मागच्या काळामध्ये आपण निर्णय केला होता की धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा। आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेला आता आपण यशवंत विद्यार्थी योजना असं नाव दिलेलं आहे आणि 10,000 विद्यार्थी आता आपण नामांकित शाळांमध्ये शिकवणार आहोत। आपण आतापर्यंत 4-4.5 हजार विद्यार्थी दरवर्षी शिकवायचो, 10,000 विद्यार्थी शिकवण्याचा आपण निर्णय केलेला आहे। धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत यांच्याकरता आपण निर्णय केला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना ही आपण सुरू करतो आहोत। मागच्या काळात आपण एक वसतिगृह योजना सुरू केली होती, त्यात नाशिकला काम देखील सुरू केलं, पण मध्यंतरी ती योजना थोडी मागे पडली होती। पण आता ही नव्याने आम्ही पुन्हा रिलॉन्च करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने आणि आता तात्काळ आपण पुणे आणि नागपूर या 2 ठिकाणच्या हॉस्टेलचं काम करतोय आणि इतर ठिकाणच्या जागाही लवकरच फायनल करून सर्व विभाग स्तरावर एक हॉस्टेल मुलींचं आणि एक हॉस्टेल मुलांचं धनगर समाजाकरता या ठिकाणी तयार करण्याचा आपला मानस आहे। एक अजून चांगला निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून त्याच्या जतनाकरता विशेष कार्यक्रम एक आपण हातामध्ये घेतलाय जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आणि त्यातनं त्याचं पूर्ण पुनरुज्जीवन करणं आणि त्याचं जतन करणं अशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल। याच्या अंतर्गत 3 ऐतिहासिक तलाव आहेत आतापर्यंत जे लक्षात आले, पुढे अजून काही येऊ शकतात। चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि मल्हार गौतमेश्वर जेजुरी। त्यानंतर 19 विहिरी राज्यामध्ये, 6 घाट, 6 कुंड, 34 जलाशय असं वेगवेगळ्या गोष्टींचं काम हे या संवर्धनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये एक दिवाणी न्यायालय हे स्थापित करण्याकरता आपण त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याला देखील मान्यता दिलेली आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्याचं संचालन करण्याकरता कुंभमेला प्राधिकरणाचा कायदा हा मंजूर केलेला आहे। जसं प्रयागराजला कायदा करून सगळे अधिकार कुंभमेळ्याचे प्राधिकरणाला देण्यात आले, त्याच धर्तीवर हा कायदा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे। यासोबत आपण आज अहिल्यादेवींच्या या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक लोगो हा देखील प्रकाशित केलेला आहे, जो सगळ्या पूर्ण वर्षभर सगळीकडे तो वापरण्यात येईल। एक डाक तिकीट देखील आज जारी करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर एक डाक तिकीट जारी करण्यात आलेलं आहे आणि एक प्रेरणा गीत देखील आज या ठिकाणी आपण जारी केलेलं आहे। मला असं वाटतं की ज्या प्रकारे या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी एक प्रकारे सांस्कृतिक पुनरुत्थानाचं काम केलं
आणि ज्या समाजाला आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा नाव घ्यायची चोरी झाली होती किंवा एक प्रकारे भीती होती, त्या विचारांना, त्या धर्माला, त्या संस्कृतीला पुनर्स्थापित करण्याचं काम या अहिल्यादेवींनी केलं. आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने चोंडीमध्ये त्यांच्या जन्मगावी ही बैठक झाली पाहिजे. आणि अनेक महत्त्वाचे निर्णय जे मी आपल्याला सांगितले आपण घेतले आहेत. केवळ एका बैठकीत निर्णय करून आम्ही थांबणार नाही आहोत. वर्षभर अजून अनेक उपक्रम. मगाशी शिंदे साहेबांनी कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी विषय मांडला की आपल्या करिक्युलममध्ये आपण जे मुलांना शिकवतो त्याच्यामध्ये अहिल्यादेवींचा धडा तर आहे, पण तो अधिक प्रभावीपणे त्यांनी केलेल्या कामाच्या पद्धतीनं कसं आपल्याला शिकवता येईल अशा प्रकारचे बदल त्यात केले पाहिजेत. अनेक सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यानुसार आज आम्ही ही बैठक पार पाडलेली आहे. या निमित्ताने मी शिंदे साहेबांना विनंती करतो की शिंदे साहेबांनी आपल्याला संबोधित करावं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी 300व्या जयंतीचं औचित्य साधून आज चोंडीमध्ये त्यांच्या जन्मगावी आज आम्ही मुख्यमंत्री, आमचे अजितदादा, सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी कॅबिनेट बैठकीसाठी आलो. आणि या 300व्या जयंतीनिमित्त मी अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांना मानवंदना देतो आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. खरं म्हणजे ही संकल्पना आमचे विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे यांनी मांडली आणि अतिशय एक अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास, त्यांचं कार्य याला उजाळा देण्यासाठी, त्याचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी कॅबिनेट घ्यावी अशी संकल्पना मांडली, मागणी केली. आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याला तात्काळ मान्यता दिली. त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि रामभाऊंना देखील धन्यवाद देतो. खरं म्हणजे आज आपण पाहिलं की मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी आज आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत या निर्णयाच्या बाबतीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. खरं म्हणजे आज अहिल्यादेवींनी जे काही काम केलं आणि समाजाभिमुख काम केलं, एक खऱ्या अर्थाने कुशल प्रशासक, संघटक आणि दूरदर्शीपणा त्यांच्या कार्यातून आपण पाहिला. आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली जी काय परकीय आक्रमणं होती त्याच्याबद्दल, जी आक्रमणामध्ये आपली देवस्थानं जी त्याच्यामध्ये नष्ट झाली होती ती देवस्थानं पुन्हा उभी करण्याचं मोठं काम त्यांनी केलं. मग त्याच्यामध्ये पुष्कर आहे, अयोध्या आहे, ऋषिकेश आहे, पंढरपूर आहे, गया इथली मंदिरं आहेत, त्याची साक्ष देणारे अनेक घाट बांधले, मठांची स्थापना केली. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेलं काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र बांधली, मंदिरं बांधली. आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की घाट बांधले, जे अनेक पाण्याचे जे काही स्रोत आहेत ते डेव्हलप केले, विहिरी बांधल्या, लोकांना पाणी मिळावं यासाठी हा उदात्त हेतू त्यांनी ठेवून या ठिकाणी अशा प्रकारची जी मोठी कामं केली. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज त्यांच्या या जन्मगावी ही कॅबिनेट झाली. आणि त्यामध्ये त्यांचा जो उद्देश होता की यामध्ये देवस्थानांचं
पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि यासाठी आमच्या मंत्रिमंडळाने आज जे काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मृतीस्थळाचं जतन, संवर्धन आणि मग बाकी तर आपल्याला मुख्यमंत्री महोदयांनी ते देवस्थान अष्टविनायक आहे, तुळजाभवानी आहे, ज्योतिबा मंदिर आहे, त्र्यंबकेश्वर, महालक्ष्मी, माहूरगड या सगळ्याच देवस्थानांसाठी त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी तब्बल 5,500 कोटींचा या ठिकाणी त्याची तरतूदही केली आणि त्याप्रमाणे त्याचा विकास आराखडा आणि सगळ्या गोष्टीला मान्यता दिली. आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त लोककल्याणकारी निर्णय घेण्यासाठी ऐतिहासिक जलसंपत्तीचं जतन करण्याचा देखील आपण निर्णय घेतला जलसंधारण विभागाच्या माध्यमातून. त्याचबरोबर भटक्या जमाती क वर्गातील धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृह बांधणं याचाही निर्णय आपण घेतला. आणि या निर्णय हा अगोदर निर्णय झाला, पण याला आपण नाव दिलं योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह. आणि त्यामुळे त्याचबरोबर मगाशी मुख्यमंत्री म्हणाले इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत या धनगर समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं, नामांकित शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेता यावा, त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा यासाठी त्या जी काही योजना आहे त्या योजनेचं नाव देखील राजे यशवंतराव होळकर असं या ठिकाणी देण्याचा निर्णय इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना असं दिलं. आणि याचा परिपाक म्हणजे आता झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल येथे एक मेंढपाळाचा मुलगा आपला बिरुदेव ढोणे हा रँक 551 क्रमांकाने उत्तीर्ण झाला. हा देखील रामभाऊ आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून यासाठी आपण जे काही त्यांचं कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं आहे त्याचं स्मरण करणं, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, हा इतिहास आपण तरुण पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरावा यासाठी आजची कॅबिनेट खूप महत्वाची होती. मेडिकल कॉलेजचा देखील आपण निर्णय या ठिकाणी घेतला. अहिल्यादेवींवर बहुभाषिक चित्रपटाच्या बाबतीमध्ये सांगितलं की बहुभाषिक चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात त्यांचं काम होतं आणि म्हणून सगळ्यांनाच त्यांचा इतिहास कळावा, त्यांच्या कार्याची महती कळावी आणि तरुण पिढी, नवीन पिढी, मुलांना, विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच एक त्यांचे जे काही कार्य आहे त्याचं स्मरण आणि जतन करता यावं यासाठी हा निर्णय देखील घेतला. त्यामध्ये मी देखील सूचना केली, आपला शालेय विद्यापीठ अभ्यास आहे त्यामध्ये देखील यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा धडा आहे, पण तो एकदम विस्तृतपणे पूर्ण त्यांनी काय काय केलंय हे शेवटच्या घटकापर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि शालेय शिक्षण विभागाने देखील शालेय अभ्यासक्रमामध्ये विस्तृतपणे त्यांचा इतिहास या ठिकाणी घ्यावा अभ्यासक्रमामध्ये आणि संपूर्ण जगाला त्यांचा इतिहास कळावा. आणि म्हणून आजचं जे अनेक निर्णय आपण घेतला, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं सुरू होते आहे आणि अहिल्यादेवी होळकर मला आठवत आहे, मला वाटतं आपण 1 मे 2023ला इकडे आलो, 31 मे 2023ला आम्ही इथे आलो होतो, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी व्यासपीठावर होते आणि मग इथल्या सर्वांची मागणी होती की या अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर करावं आणि तिथंच आपण ते जाहीर केलं. आणि मला समाधान आहे आपण अवघ्या किती 16 महिन्यामध्ये केंद्राने देखील देवेंद्रजींनी देखील तिकडे पाठपुरावा केला आणि केंद्राने देखील अवघ्या 7 महिन्यात त्याला मान्यता दिली आणि आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं अधिकृतपणे या ठिकाणी तो निर्णय घेतला. जसा धर्मवीर संभाजीनगर आणि धाराशिव आपण निर्णय घेतला, हे देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे. आणि म्हणून या माध्यमातून समाजाची जी भावना आहे ही भावना आपली जी काय समाजाभिमुख आपण काम करतो, सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि म्हणून आपलं जे काय महापुरुष आहेत, आपला जो इतिहास आहे त्याचं जतन करणं,
संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग अनेक मागण्या या ठिकाणी आल्या. त्यामध्ये मी मगाशी मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की जसं ग्रामीण भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचं सांस्कृतिक केंद्र आहे, तसं नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील शहरामध्ये महापालिका नगरपालिकांमध्ये त्यांच्या नावाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक केंद्र, म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलांमध्ये अभ्यासिका असेल किंवा त्यांचा इतिहास असेल, त्या सगळ्या ज्या काही जतन करण्याच्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला तिथं करता येतील. आणि म्हणून आजची कॅबिनेट जी आहे, मंत्रिमंडळ बैठक, अतिशय रामभाऊ तुम्ही या ठिकाणी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 300व्या जयंती उत्सवामध्ये अनेक कामं विकासाची, म्हणजे थेट ते जनतेला त्याचा फायदा होणार आहे. पण अहिल्यादेवींचं स्मरण, जतन, त्यांची प्रेरणा, त्यांची ऊर्जा आपल्याला प्रत्येकाला मिळत राहील. यामुळे सर्व पत्रकारांना देखील आज मी या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता 11वी व 12वी बरोबरच नीट, जेईई आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे. निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत, अनुभवी शिक्षक वर्ग, रेग्युलर टेस्ट सिरीज, हायस्पीड इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा, रोज सायंकाळी डाऊट सेशन, गेस्ट लेक्चर, डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, 24 तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे. तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: इयत्ता 11वी व 12वी साठी रेग्युलर सह नीट, जेईई आणि सीईटीची तयारी, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स. आमचा पत्ता: मारुती सुझुकी शोरूम समोर, नगर रोड, कर्जत. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 87 97 87 17 17, 97 30 33 80 04.